मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अचानक परळ येथील केईएम रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या काही कक्षातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। तुम्ही आल्यावर बरं होणार दरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील विविध समस्यांचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचला। याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने या समस्या दूर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले। बाजूलाच मी कार्यक्रमाला आलो होतो। कार्यक्रम संपल्यानंतर मी थेट केम हॉस्पिटलमध्ये आलो। केम हॉस्पिटलमध्ये मी जनरल वॉर्डमध्ये गेलो। तिथल्याही पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना भेटलो। ICU मध्ये गेलो। ICU अतिशय उत्तम या ठिकाणी पाहायला मिळाला। त्यामधल्या पेशंटच्या नातेवाईकांना मी भेटलो। त्यांनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त केलं आणि पाहत मी जनरल वॉर्डमध्ये पण आलो, पीडियाट्रिक वॉर्डमध्ये पण आलो। परंतु त्याचबरोबर जे 6 वॉर्ड आहेत हे 6 वॉर्ड बंद होते, तेही मला बघायचे होते। मी ते खोलायला लावले। ते वॉर्ड बंद आहे, त्यामुळे जवळपास 400 ते 450 पेशंट जे आहेत, एका वॉर्डमध्ये 70 पेशंट, असे 400 ते 450 पेशंट हे वॉर्ड बंद असल्यामुळे इथे त्यांचं ॲडमिशन होत नाही आणि म्हणून काही वॉर्डमध्ये पेशंटची गैरसोय देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। जे काही काम आहे हे पूर्ण काम तातडीने सुरू करा। डीन आणि त्याचबरोबर सुधाकर शिंदे, संबंधित आपले बांगर आहेत, या सर्व लोकांना मी सांगितलेलं आहे 6 वॉर्ड युद्ध पातळीवर त्याचं काम सुरू झालं पाहिजे आणि 1 आठवड्याभरानंतर मी पुन्हा या ठिकाणी वॉर्डचं काम पाहण्यासाठी येईल, अशा प्रकारचं देखील मी सूचना दिलेल्या आहेत। आणि तुम्हालाही मी सांगतो तुमच्या माध्यमातून तातडीने 2 दिवसामध्ये या वॉर्डमध्ये 6 वॉर्डचं काम सुरू होईल आणि वॉर फुटिंगवर हे काम कंप्लीट होईल, जेणेकरून 400 ते 450 पेशंटला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल, त्यांच्यावर उपचार होतील। त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं या व्हिजिटमध्ये मी कुणालाही सांगितलं नाही। सरप्राईज व्हिजिट होती आणि मी तात्काळ या ठिकाणी आलो।